मागच्या वर्षी काय झालं, एक कस्टमर आला, तो काय बोलला की स्वामी समर्थाची मूर्ती न्यायला काय प्रॉब्लेम आहे नाही. आणि आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे काय वारकरी गणपती दाखवतो, वारकरी पैसे देऊन घेतलेलं प्रमोशन नाही आहे. दाखवतो सुंदर, जो नंदीवर बसलेला आहे. वा दिसला मला. 2 फुटाचे जे गणपती बाप्पा आहेत त्यांची आपल्याकडे प्राइस काय? नाना पाटेकरांच्या घरी गणपती बसतो कोणता? नमस्कार मित्रांनो, आता 5000 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर हा पहिला ब्लॉग आहे आणि आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे. काय म्हणतोस? मस्त मजेत एकदम. मी छान आहे. तर मी चाललोय, म्हणजे हे तर भेटलेत आपल्याला नाही मध्येच, मी चाललोय एकटा गणपती बघायला. तर छान छान सुंदर सुंदरचे गणपती मी तुम्हाला दाखवतो. सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. चला, आपले म्हणजे माझा मित्रच आहे. नाव सांगा. विश्वास सुनील भोईर. विश्वास सुनील भोईर. आता तुम्ही आम्हाला गणपती दाखवा छान छान. चालेल दाखवतो. ठीक आहे, आपण बघूया एक छान अशी सुंदर अशी मूर्ती. भाऊ कुठली दाखवशील पहिली? मी आता मुंबईचा एक गणपती दाखवतो, जो नामवंत गणपती आहे, ज्याचं नाव आहे तेजू काया. जो गणेश गल्लीच्या समोर बसतो. यस, तो गणपती मला दाखवतो. माझा हा बुक झाला, एकच पीस होता. ओके. आणि हा सुंदर मूर्ती आहे. धोतर पण नेसवायचं आहे, 4 टाकायचे आणि टायमर वर्क करायचं. खूप सुंदर मूर्ती. सुंदर मूर्ती 2.5 फुटामध्ये आहे ती. त्याच्यात मी अजून एक तुम्हाला सुंदर मूर्ती दाखवतो, की आमच्या दुकानातली. अरे बापरे, खूप आतमध्ये. हा दाखवतो ना. मी या साईडला येऊ? हा, तुम्ही या साईड. ही मूर्तीचं काम बघणार ना, बघा किती सुंदर काम केलेलं आहे. डोळे बघा एकदम हा, एकदम जिवंत. वा, हे तुम्हीच केलं काय की हा. पहिल्यापासून आहे? हे धोतर वगैरे हे निलेश जाधव म्हणून आहेत ना, हा, ते माझे सहकारी आहेत. ओके ओके. हा, त्यांनी दोघं केलं. मिळून काम करत असतो. वा, हे अशा टाईपचे बाप्पा तुम्हाला हे बघा इथे बघायला मिळतील. हा, धोतर सुद्धा लावलेलं गणपती. हे बघा धोतर लागलेलं व्हाईट कलरचं. आपण एक छोटे पण अशा मूर्ती आहेत एकदा. हे बघा, ह्याचे डोळे बघा किती सुंदर आहेत. बघा, तुम्हाला हे गणपती दाखवतो. यस, हे नाना पाटेकरांच्या घरी गणपती बसतो. नाना पाटेकरांच्या घरी गणपती बसतो हा, कोणता? तशी एक शिवरेकर म्हणून आहे, हा त्याला मांडी गणपती बोलतात. मांडी गणपती हा. तो तुम्हाला दाखवतो मी. तो खूप फेमस गणपती. नाना पाटेकरांच्या नावाने तो फेमस गणपती झालेला आहे. या साईडला फिरवा. हे बघा, वा, एकदम हा. सुंदर गणपती. हा नाना पाटेकर जे मराठी कलाकार आहेत, हा हा. त्यांच्या घराला अशी गणपती बसतो. तो थोडा वेगळा असतो ना? तो थोडा एक हात मागे असतो, हा, हा. पण असं मांडी घालून बसलेला असतो. हा, असंच असतो थोडा. हा, थोडासा असंच असतो, पण नाना पाटेकर नाव त्याला फेमस दिलेलं आहे. झालेला आहे. अजून दाखवतो मला एक वारकरी दाखवतो मला. वारकरी गणपती. कोणता? वारकरी गणपती दाखवतो. वारकरी अच्छा, दाखवतो तुम्हाला. थांबा, तिथं तुम्ही थोडंसं पुढे व्हा. वारकरी गणपती आपण बघूया, पण त्या अगोदर आपण एका माणसाला पण भेटूया. ते म्हणजे आपले हे साहेब. काय म्हणताय? बोला. मस्त. तुम्ही कशा आहात? छान हे आहे. आमच्याकडे गणपती बाप्पा बुक करायला. येस. तुमचं नाव काय? निलेश जाधव, निलेश जाधव. हे श्री owner- समर्थ कला केंद्र होणार. यांचे ओनर आहेत आणि आपले मित्र आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कधी पण कमी प्राइस मध्ये पाहिजे, बदलापूर वरून डायरेक्ट तुम्हाला डिलिव्हरी पण भेटते ना, त्याच्या घरपोच कधी पण. दाखवतो ते संत परंपरा मधले गणपती आहेत. वा, सुंदर. हे सर्व वेशभूषा जे केलेली आहे ते निलेश जाधव यांनी केलेली आहे. निलेश जाधव म्हणजे हे हा इकडे आहेत ते. अजून दाखवतो मला. अजून भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहे. हा किती फुटाचा आहे? हा 2 फुटाचा आहे. 2 फुटाचे जे गणपती बाप्पा आहेत हा, हा. त्यांची आपल्याकडे प्राइस काय? तसं घेऊ तसे आपण 5-5.5 पर्यंत आहेत. कमीत कमी 5,000 पर्यंत आपल्याकडे 2 फुटाची प्राइस आहे. 2 फुटाची. हा, ते घेऊ तसे आपण. कपडा चॉईस कुठला करतोय. अजून तुम्हाला गणपती दाखवतो. जे मुंबईचे मोठमोठे गणपती असतात ना, हा, त्याच्यातला जे गणपती आहे. कोणता नाव सांगा? हे मुंबईचे जे मोठमोठे राजे असतात ना, हा. त्याच्यातलाच हा एक गणपती आहे. कसला सुंदर आहे. हा,
हा तेजू काय सारखाच आहे थोडाफार. हे मुंबईचे सगळे राजे आहेत सगळे. ओके ओके. हे मोठमोठे गणपती असतात 22 फुटाचे. हा बघा आपण गाईच तसंच आहे आपण 8 फुटामध्ये येतो. त्याला पूर्ण सजवलाय ते गणपती. आणि हा आपला लालबागचा राजा बघा. अजून तुम्हाला गणपती दाखवलं सुंदर, जो नंदीवर बसलेला आहे. वा दिसला मला इकडनंच. बापरे, तर सुंदर मूर्ती आहे, आवडणारच. हे बघा काहीच डायमंडचं काम बाकी अजून त्याला. खूप छान मूर्ती आहे ही. फक्त जरा हेवी असेल पण हलके उचलू शकता. बापरे, हा बघितला नाही मी. हा टिटवाळा गणपती. टिटवाळा गणपती बघा किती सुंदर नटलेला आहे. हे 12 रूप बघितलं तुम्ही. कोणता? 12 रूप. हा हे बघा, हे पण हे सगळे बालरूप वरतीच ठेवलेस काय? हा हे बघा पण सुंदर आहे बघा हे 12 मूर्ती. हे जास्वंदावर आहे. हे फूल बघा, जास्वंदाचं खरं फूल वाटायला लागलंय मला. हे बघा हा सुंदर आहे, मूर्ती पण सुंदर आहे. हे वरच्या सेक्शन मध्ये असे गणपती आहेत सगळे सुंदर. अजून याच्यापेक्षा युनिक गणपती आपण खंडोबाचं रूप बघूया, जे आपल्याला साहेब दाखवतील आपले मित्र. तर इकडे या, नक्की विजिट करा बदलापूरला. आपल्याकडे खंडोबा आहे, त्याच्या हातामध्ये तलवार त्याची एक राहिलेली आहे. कस्टमरची डिमांड आहे तलवार द्या हातामध्ये. तलवार शिवाय खंडोबा कसं काय? अपूर्ण आहे ना. हा मग तलवार देणार आहे आम्ही. हा तलवार द्या. हे बघा सुंदर अशी मूर्ती. वा. आता हे बाहेरच्या सेक्शन मधले तुम्ही दाखवलात आम्हाला, जरा आतमधल्या सेक्शन मध्ये काय आहे? सर्व इको फ्रेंडली गणपती. इको फ्रेंडली गणपती. मग हे कधी सांगणार की आमच्याकडे इको फ्रेंडली गणपती पण भेटतात? हा शाडू मातीचे गणपती मला बघायला मिळतील. चलो आपण शाडू मातीचे गणपती बघूया. इकडचं युनिक बाप्पा जे आहेत, स्वामी समर्थांचं ते रूपातलं नाही का यावर्षी? स्वामी समर्थांच्या रूपातलं नाही आणला ह्या वर्षी. मागच्या वर्षी माऊली मिळेल तुम्हाला. माऊली भेटेल. हा बघा इथं माऊली आहे. हा बघा हा 1.5 फुटामध्ये माऊली आहे. ओके. याला धोतर बितर नेसवायचे. हा. तुमच्या ऑर्डर प्रमाणे धोतर बितर नेसवून देऊ आम्ही. हा बघा हा गरुडावर बसलेला गणपती आहे 2 फुटामध्ये. आपण अवेलेबल आता सध्या आहे. आणि हे सर्व इको फ्रेंडली गणपती आहेत. कुठले हे शाडू हे? मातीचे आहेत. हा हे 1.5 फुटाचे गणपती आहेत, इको फ्रेंडली शाडू मातीचे. कसले सुंदर बाप्पा आहेत. हा जे पोपटी कलरचे पार्ट आहेत ना, माझ्या दुकानामध्ये आला मी सांगतो पब्लिकला की हा. कस्टमरांना की जे पोपटी कलरचे पार्ट हा. आहेत ते इको फ्रेंडली गणपती आहेत. सर्व. हा मग त्यातलं तुम्ही कुठलाही चॉईस करू शकता. ओके. हे बघा हे पोपटी कलरचे पाट आहेत. हे सर्व गणपती जे आहेत ते इको फ्रेंडली आहेत. थोडीशी इको फ्रेंडलीची प्राइस जास्त असते कारण की मातीपासून बनवलेले थोडी असतात. जास्त नाही, एक म्हणजे 1000 रुपयाचा फरक पडेल 1.5 फुटामध्ये. ओके. हा माझ्याकडे POP मूर्ती 2700 रुपयाला आहे. हा मोरावरचा बघू दे मला. हा मोराचा दाखवतो. मोरावरचा जरा युनिक वाटतंय. हा बुक नाही ना झाला अजून? नाही हे म्हणजे 2 पीस माझ्याकडे आहे अजून. अजून आहेत म्हणजे अजून एक पीस आहे. हा अजून सेम गणपती मला मिळेल तुम्हाला दाखवतो. त्याचा बॉडी कलर खूप सुंदर आहे, म्हणजे असा चिकू कलर मध्ये बोलतो आपण त्यांना. हा हा हा. असा बॉडी कलर येतो आणि डायमंड केला डोतर नसलं की अजून फुल दिसतं. बस पिशवी खाली. बघा. हा बघा काय इथे अंधार येतोय नाही असं आहे. हा बघा. आणि एक चिंतामणी पण आहे आपल्याकडे. मोर आहे आणि हा पिसार आहे. हो. हा एक चिंतामणी बघून घ्या. कुठला? हा आपला चिंतामणी चिंतामणी. चिंच पोकळीचा चिंतामणी. हा बघा. छान. हे लालबाग राजा आहे. तर हे बघा आपण असा 1.5 फुटाला आपण कस्टमरच्या डिमांड प्रमाणे कस्टमाइज करून देतो. अच्छा असं. हा ही मूर्ती प्लेन होती, त्याला मग ते कस्टमर सांगितलं की आम्हाला मरून कलरचा वेल्वेट आणि सफेद कलरचा शेला वापरून तुम्ही मला बनवून द्या. आम्ही तसं बनवून दिलेलं आहे गणपती. हा 1.5 फुटामध्ये ही साईज. 1.5 फुटामध्ये. हा
बनवून वगैरे चार्जेस किती आहेत? आता असा प्लेन घेणार ना, हा. असा समजा आता बघा हा लालबागाच्या प्लेन मध्ये असं प्लेन घेणार डायमंड करून देणार 2700 रुपयाला, आणि असं करून देणार तर 3500 मध्ये मला गणपती देणार. आणि माझं नाव घेऊन किंवा मला म्हणजे ओळखणारे हा दे, करू ना, कमी करू ना आम्ही. करणार ना कमी? कमी करणार. गणेश भक्तांना माझ्यासारखं परत पाठवू नका. जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा मी छोटी मूर्ती आणलेली, तर गणेश भक्तांना नाराज करू नका, समजलं काय? माझ्या या कारखान्याला 15 वर्ष झाले. 15 वर्षामध्ये मी कुठल्याही कस्टमरला नाराज करून पाठवलेलं नाहीये. कमी करून देतो मी, तर या कस्टमरला तुम्ही. पाठवून देत नाही. नक्की या. तर काहीच अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे इथे गणपती भेटतील. फक्त एकच मला मिसिंग वाटला गणपती, तो म्हणजे स्वामी समर्थाच्या मूर्तीतला. तो एक मिसिंग या वर्षी, नाही तर असतो. आता कोणाचे मागच्या वर्षी काय झालं, एक कस्टमर आला, तो काय बोलला की स्वामी समर्थाची मूर्ती न्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण स्वामी समर्थ आपण गणपतीला विसर्जन जसं करतो, तर स्वामी समर्थाचं विसर्जन कसं करताना आपल्या डोळ्यासमोर दिसेल, त्याच्यामुळे त्याने त्या कस्टमरने तो गणपती कॅन्सल केला. बरोबर. आणि त्याने मूळ रूपातला गणपती घेऊन गेला तो घरी. त्याच्यामुळे आम्ही तो स्वामी समर्थाचे गणपती किंवा साईबाबा अवतारा गणपती आम्ही आणत नाही. आता याच्यावर तुमचं काय थॉट्स आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये मांडा आणि मला सांगा. मला पण एवढं नॉलेज नाही आहे. किंवा मस्त मूर्ती आहे. हा दगडूशेठ पण हा दगडूशेठ आहे, सुंदर. वा. बरेचसे बाप्पा आहेत जे माझ्या तुम्हाला शॉर्ट्समध्ये किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे इंस्टाग्रामवर मला जर फॉलो केलं तर तुम्हाला मी छोटे छोटे क्लिप्स काढेन आणि मी दाखवेन, मला वेळ भेटेल तसं. पण छान छान मूर्त्या आहेत. हा पण मोरावरचा आहे. आता हा खरं तर थोडा हा पुढे घे म्हणजे हा दिसेल फक्त. हळू घे, हळू, सावकाश. अखंड मोरावर आहे. मस्त मूर्ती आहे. सुंदर मूर्ती आहे. काय बघा ना पूर्ण. हो, मी हाच नेला असता. बघा मोर आहे, मोरची पण डिटेलिंग बघा. पूर्ण बाप्पाच कसा सुंदर डोळे येते बघा. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकार. पूर्ण बाप्पा तुम्ही बघितलेत तर तुम्ही जर इथे जवळपास राहत असाल नक्की विजिट करा. आणि शेवटचं काय म्हणशील 2 शब्द? हा, या आपल्या कारखान्याला व्हिजिट करा आणि तुमचा आवडता गणपती मी घरी घेऊ. आपल्याकडे 300+ गणपती आहेत. वेगवेगळे व्हरायटी आहे, शाडू मातीचे आहेत, पीओपीचे आहेत. आणि हे लोकेशन असेल बदलापूरला कुठे आहे हे? बदलापूर पासून गांधी चौकामध्ये आल्यानंतर तुम्हाला IDBI बँक लागेल. IDBI बँकचे जस्ट थोडं पुढे डॉक्टर भामरे यांचा दवाखाना आहे, त्याच्या बाजूलाच आपलं हे शॉप आहे. चला, हे बघा, हे असं शॉप आहे. आणि बाहेरनं बघितलात तर हा रस्ता इकडे, गांधी चौक इकडे आहे बघा, आणि इथेच हे शॉप आहे. हे पहिली गोष्ट मी क्लिअर करतो की हे कुठलं प्रमोशन किंवा असं पैसे देऊन घेतलेलं प्रमोशन नाही आहे. दोस्ती यादीमधले हा, दोस्ती मी पहिल्या वर्षी, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षी इथेच गणपती बुक केलेले. त्याच्यामुळे मी आणि शेवटचं वर्ष होतं. हा, शेवटचं वर्ष होतं. आणि 2.5 फुटाचा गणपती बुक केला होता आमच्या. मोठा होता गणपती, नाही 2 वर्षापूर्वीची गोष्ट. तर तेव्हा आम्ही केलेला. तर म्हटलं आपलेच माणसं आहेत आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाला सपोर्ट करा. मराठी माणसं सपोर्ट करा, प्रत्येक माणूस. थँक्यू सो मच. ब्लॉग